गेस वॉट गाईज, मी कुठं आलेलो आहे? मी एकदम हिंजवडीच्या सगळ्यात छोट्या लिफ्टवर आलेलो आहे. ही लिफ्ट एवढीच आहे बघा, फक्त माझे एवढे पाय भावाले एवढीच लिफ्ट आहे. हे बघा, मी या लिफ्टमध्ये आलोय. याचा अर्थ मी आलोय श्रीधरच्या पीजी वरती. आणि आज आमच्याकडे स्पेशल प्लॅन आहे थोडासा. मी माझं तेल घेऊन आलोय घरून. हे खायचं तेल आहे. हे तेल का घेऊन आलंय तुम्हाला मध्ये गेल्यावर समजेलच. आणि तुम्ही लिफ्ट बघा, छोटीशी. माझे फक्त पायाच एवढे होत्या बघा, फक्त पाय एवढे होत्या. चला श्रीधरकडे जाऊया. गेस वॉट गाईज, श्रीधरकडे आलोय आम्ही. व्हॉट्सअप श्रीधर. आणि आज आपण फोडणार आहे. ठीक आहे, थोडासा खराब झालाय. आज आपण फोडणार आहे. हे खूप मोठं काय म्हणता टास्क आहे आमच्यासाठी. त्यासाठी मी आणलंय तेल, जे खूप चिकट असतं. त्यामुळे थँक्यू सो मच. कसलं भारी दिसतंय. मी घरी असताना मामाचं खायचो. कालपासून वाज उठला यार. हा ना, पूर्ण रूम मध्ये वास सुटला असेल. गाईज अजून एक सरप्राईज आहे श्रीधरचं. ओ केवढे पिवळे पिवळे रे. अरे भाई पिकलेत, केव्हापासून बोलतो तुला न्यायला. बाबा 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 कसले भारी दिसत आहे. गाईज बघा किती छान दिसत आहे. नाईस, घेऊन जाऊया थोडेफार. ओके गाईज, आजची दावत आमची अशा प्रकारे आहे. आणि याला आम्ही आता कट करणार आहे. मी आता पहिले हाताला तेल लावतो फटक्यान. की आपण आता फणस कापणार आहे आणि हलकंसं तेल घेऊ. ते तेल आपण हातालाही लावू आणि चाकूलाही लावू. चाकू तेलकडे चालेल ना भाऊ? खूप चालेल. ओके, आता आपण लावलं आहे तेल. ओके हाताला. हां पण तू उभा कापला होता. ठीक आहे, उभं असं कापू ना. ओके, चाकू छोटा आहे आपला. असं मागे. मधलं राहिलं अजून, त्यामुळे नाही निघला. गाईज थोडंसं स्वच्छ ठेवावं लागतं आपल्याला. मधला का बकट व्हायला लागतो. हे मधलं जे असतं ना गाईज, हे मधलं ते जरा चिक देत. याला चिकट असतो. तो खूपच जास्त चिकट असतो. चांगलं म्हणजे विषय नाही. दिदीकडे गेला आपल्याला असा आता आपला फणस निघालाय. दिदीन गेला नाही घरचा. घरचा आहे. थोडं साईडला ठेवू हा भाग. काय म्हटलं ना. आणि हा बघा आता आपण कट करूया. चीक लागलेला आहे. हा चीक खूपच खराब असतो आणि तो एकदा लागला की लोक निघत नाही. या फाडलाय फणस, फाडलाय आपण गाईज. लय हे करू नको. हा फाका फाका तुषार आहे. ओके गाईज, आता आपण फणस काढायला चालू करू. आणि फणस काढताना नेहमी लक्षात ठेवा की हे घर आपल्याला खायचं आहे. हे घर महत्वाचं आहे. आणि ही बी पण आपण भाजून ही बी पण आहे. आपण त्याला भाजून खाऊ. भाऊ आपल्याला भाजून देणार एक दिवशी. भाऊ लेट्स ट्राय. भाऊ ट्राय करतील आणि भाऊ रिव्ह्यू मला करतील. माहिती आहे चांगलंच हा फणस कसा आहे. नाही तू खा ना, तू खा ना. अरे मी चांगलं, मला माहिती आहे फणस कसा आहे. अरे तू खाऊन इथे सांग कसा आहे. व्हिडिओला ट्राय रिव्ह्यू द्या. ट्राय कर ना. अरे मी माझ्या फणसची हेच करणार ठीक ना, आहे, मी पडायच try करणार करतो guys. मी ना. अजून एक काढलेला आहे. हा. एक नंबर तुझं फणस. ओके गाईस, तुम्हाला समजलं असेल अशा प्रकारे आम्ही फणस कापलाय. आणि आम्ही पण मजा घेऊया, तुम्ही पण मजा घ्या. आता तुम्ही तर गाईस फायनली आम्ही एवढे सारे काढले. आणि बघा एवढे सारे काढलेले आम्ही. अजून काढतोय. आणि थोडीशी गडबड झाली. इकडे बाद झाली, थोडीशी बाद म्हणजे खराब झाले. तिथं मी उलटी केली अशी थोडी पण ठीक आहे, ते बोलायचं नाही आता. एवढे सगळे झाले, एवढे सगळे काढले. माझे हात बघा कसे कसे चिकट झाले बघा. याच्यात नाही दिसणार. चाकू बघा, चाकू मी आता आत हे गेले. चाकू बघा चिकट झालाय. हा चाकू चिकट झालाय. आता आपण फटाफट खाऊया. एवढं सगळं खायचं आपल्याला, सगळं संपायचंय. तुम्ही पण खा, आम्ही पण खातो. दुसरा मेंबर तो अजून काढतोच आहे. हे बघा कसं काढायचं बघा. असं बोट घालायचं आणि असं उचलायचं. असं निघतं. आणि परत बोट घालायचं आणि असं काढायचं. याला म्हणतात काढायची पद्धत. बस तब्बल 5 मिनटं हात धुतल्यावर पण अजून थोडं चिकटपणा आहेच. हे बघा असा चिकटपणा आहेच याला. खूप अवघड असतं हे, कारण की आमच्याकडे कागदच नव्हता. आम्हाला हिंजवाडीत कागदच भेटत नाही कोणी, कारण की इथं न्यूजपेपरच वाचत नाही तर काय करणार. आता थोडं सामान आपण पण घेऊया आणि जाऊया घरी. त्यापर्यंत भाऊसाठी थँक्यू झाला पाहिजे. भाऊ पण फ्रेश झालेला आहे. हा भाऊ, हा श्रीधर आणि हा रोहन आहे. खूप दिवसानंतर आले दोघं जण. रोहन कसा आता तुम्हाला काय वाटतंय रोहनच्या तोंडाकडे बघून? काय वाटतंय, कसा खुश? त्याचा स्माइल बघा, 20 सेंटीमीटरची स्माइल आहे जवळजवळ. अरे 20 सेंटीमीटर एवढी असती, एवढी
हा एका इथे जेवढे असतील मेकॅनिकल इंजिनियर तू अरे 20 सेंटीमीटर गाईस फायनल सगळं कापून झाल्यावर आपण एकदा टेस्ट करू परत खूप गोड जास्त आहे खूप जास्त गोड आहे मी घरी खातो एवढं गोड नसतं हे खूप जास्त गोड आहे आणि स्वतः कापून खाल्ल्यावर जी मजा येते ना ती काय सांगू वा आणि हे जे फणस होतं हे भाऊच्या घरातलं होतं भाऊ घरातलं शेतातलं होतं सॉरी गाईज आम्ही आमची शिदोरी बांधून चाललोय श्रीधरने आम्हाला शिदोरी तुझी दाखव ना शिदोरी हे बघ शिदोरी आम्हाला शिदोरी पार्सल नाही शिदोरी दिली आम्हाला घरी जाताना भूक लागली रस्त्यात तर खायला हे भाई आताच जेवण झालं तर अशा प्रकारे आजचा व्लॉग आपण इथं संपू आणि भेटूया नवीन व्लॉगमध्ये त्यापर्यंत ओके बाय